मॉर्निंग चिल्ड्रन। तो जैसे कि हमने जो है पिछली कक्षा में अध्ययन किया था, क्या अध्ययन किया था, यही कि जी जैसे मैंने आपको बताया था, तो गाँव जी क्या करते हैं, वहाँ से जंगल से लौट जाते हैं, क्योंकि वहाँ पर जो है उन्होंने बहुत सारे ऐसी घटनाओं को देखते हैं जो पशुओं और जो है पक्षियों के ऊपर जो है बहुत सारे ऐसी घटना जो है वहाँ पर देख लेते हैं, और देखने के बाद जो है उन्हें पूरी तरह से यकीन हो जाती है। तो उनके हिसाब के ऊपर उन्हें जो है पूरी तरह से यकीन हो जाती है। तो जैसे ही वहाँ पर क्या करते हैं, जंगल से जो है वापस जो है लौट जाते हैं, लौट कर जो है अपनी जो है नगर जो है लौट जाते हैं, और उसके बाद जो है अपने सीधे अपने घर चले जाते हैं। और जैसे ही वहाँ पर जो है अगले दिन दरबार लगती है, तो वहाँ पर जो है उस राजा के दरबार में जाते हैं, गाँव जी वहाँ पर आ जाते हैं दरबार में। आने के बाद जो है उस राजा के सामने जो है पूर्ण विश्वास के साथ, पूरे यकीन के साथ जो है कह देते हैं कि हाँ जी हाँ, मैंने जो है राजन जो है कहते हैं कि राजन मैंने जो है मैं आपको यहाँ पर एक बात बताना चाहता हूँ कि जैसे कि वर्षा जो है अवश्य होगी, यानी कि इस साल जो है वर्षा अवश्य होगी, और वो भी अति शीघ्र ही होगी, इस तरह जो है कह देते हैं। शीघ्र ही जो बारिश होने वाली है, बारिश मैं यकीन के साथ कहता हूँ कि बारिश होगी और शीघ्र ही होगी, इस तरह से कह देते हैं। लेकिन राजा जो है गाँव जी की बातों से जो है सहमत नहीं थे, तो उनके मन में जो है कुछ सवाल होते हैं, तो उन सवालों को जो है गाँव जी से पूछते हैं। तो राजा जी दरअसल गाँव जी से पूछते हैं, तो गाँव जी पंडित जी आप ये बताइए कि आप इतनी पूरे विश्वास के साथ और पूरे यकीन के साथ कैसे कह सकते हैं कि वर्षा होगी और वो भी शीघ्र ही होगी, एक कैसे संभव है। यहाँ पर अब देखिए आसमान की तरफ, आसमान में एक भी बादल नहीं दिखाई दे रही है मुझे, न बादल है न बिजली है, कुछ भी नहीं है, लेकिन पानी कहाँ से आएगी। तो आप ऐसे कैसे कह सकते हैं, इस तरह जो कुछ सवाल पूछते हैं गाँव जी से। तभी जो है गाँव जी जो है फिर से वो राजा से कहते हैं कि राजा जी आपको व्यर्थ की चिंता करने की कोई आवश्यकता नहीं है, आप चिंता करना छोड़ दीजिए। आप हाँ मैं कह रहा हूँ, मेरे ऊपर जो है विश्वास रखिए, मैं इसी विश्वास के साथ ही मैं यहाँ पर जो है कह रहा हूँ कि वर्षा जो है अवश्य होगी, और वो भी मूसलाधार वर्षा होगी, साधारण वर्षा नहीं बल्कि वो भी मूसलाधार वर्षा होगी, इस तरह जो है कह देते हैं। और कहने के बाद जो है सीधे अपने घर चले जाते हैं, गाँव जो है अपने घर चले जाते हैं। और जो है देखिए क्या होती है, उसी दिन जो है, उसी दिन जैसे ही वो घर चले जाते हैं दरबार से, तो उसी दिन जो है रात के समय रात होती है, तो उस रात के समय जो है क्या होती है, यहाँ पर वहाँ पर जाकर वो खड़े थे। कौन खड़े थे, गाँव जी जो है दरअसल अपने ही घर में जो है खिड़की के जो है इस पार खड़े थे, तो खिड़की से वो देख रहे थे। गाँव जी जो है दरअसल खिड़की से देख रहे थे, खिड़की से जो है आसमान की तरफ देख रहे थे। तो देखिए जैसे ही वहाँ पर आसमान को देख रहे थे, तभी जो है कुछ क्षणों के बाद जो है वो देखते हैं कि बादल जो है कहीं से भी बादल आकर वहाँ पर घेरने शुरू हो जाते हैं, घेरने चारों ओर से जो है बादल घेरने लगते हैं। और उन बादलों को देखकर जो है बहुत ही खुश हो जाते हैं, गाँव जी जो है बहुत ही प्रसन्न हो जाते हैं, बहुत ही खुश हो जाते हैं, उनकी खुशी का जो ठिकाना नहीं था। तो देखिए बाद में क्या होती है, तो कुछ ही देर में जो है वहाँ पर गाँव जी देखते हैं और मोटी मोटी जो है पानी की बूंदे जो है वो नीचे बरसना शुरू हो जाती है। तो नीचे देखते हैं वहाँ पर पानी की बूंदे जो है पड़ रही थी, बारिश की जो है बूंदे पड़ रही थी, और थोड़े समय के बाद जो है जोरदार वहाँ पर जो है बारिश हो जाती है। तो इस बार बारिश की वजह से क्या होती है, जोरदार और मूसलाधार बारिश की वजह से क्या होती है, सभी जो है नदियाँ तालाब जितने भी है सरोवर है, वो सभी जो है पूरी तरह से लबालब भर जाते हैं। तो इस तरह यहाँ पर जो है दिया था, हमने पिछली कक्षा में अध्ययन किया था। नोड्री ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ, ಹಿಂದಿನ ಒಂದು ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ, ಎದರ ಬಗ್ಗೆ ಕುರಿತಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂದರೆ, ನಾವು ಗಾಂಜಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಅರಣ್ಯದಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದ ನಂತರ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ದರ್ಬಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಮರುದಿನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಆ ದರ್ಬಾರದಲ್ಲಿ ಆಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ರಾಜನ ಮುಂದೆ ಹೇಳ್ಬಿಡ್ತಾರೆ, ನೋಡಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ರಾಜ ಅವರೇ, ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಆ ಮಳೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಮತ್ತು ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ನೀವು ಮಳೆ ಹೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಆವಾಗ ರಾಜ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ ಗಾಂಜಿ ಅವರಿಗೆ, ಹೇಗಂತ ಹೇಳ್ತೀರಾ, ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಒಂದು ಮೋಡವು ಕೂಡ ನನಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಮೋಡವೂ ಇಲ್ಲ, ಹಾಗಾದರೆ ಒಂದು ಇದು ಕೂಡ ಇಲ್ಲ, ಏನಂತಂದರೆ ಒಂದು ಆ ಮಿಂಚು ಗುಡುಗು ಸಹ ಇಲ್ಲ, ಹಾಗಾದರೆ ಮಳೆ ನೀರು ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತೆ, ಹಾಗಾದರೆ ಮಳೆ ತಾನೇ ಎಲ್ಲಿಂದ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಕೇಳ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಗಾಂವ್ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು
ಹೇಳ್ತಾರೆ. ಮತ್ತೆ ಒಂದು ಪದೇ ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತಂದರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ಅನಾವಶ್ಯಕ ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಿ, ಆ ಮಳೆ ಒಂದು ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಳೆ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ, ಶೀಘ್ರದಲ್ಲಿನೇ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದು ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಇನ್ನು ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಒಂದು ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಆ ಒಂದು ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಒಂದು ಪೂರ್ಣವಾದ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ರಾಜನ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಆ ವಿಷಯವನ್ನು ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮನೆಗೆ ಹೊರಟು ಬಿಡ್ತಾರೆ. ಸೊ ಅದೇ ಹೊರಟ ದಿನ ಒಂದು ಆ ರಾತ್ರಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆಗಿರುತ್ತೆ. ರಾತ್ರಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಗಾವಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಒಂದು ಮನೆಯ ಒಳಗಡೆ ಒಂದು ಕಿಟಕಿಯ ಒಂದು ಮುಂದೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಕಿಟಕಿಯಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಆ ಕಿಟಕಿಯಿಂದ ಒಂದು ಆ ಆಕಾಶದ ಕಡೆ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನೋಡ್ತಾ ನಿಂತಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಮೋಡಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಮೋಡಗಳು ಬಂದು ಒಂದು ಕೂಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ, ಒಂದು ಕಾಣಿಸಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ. ಸೊ ಆವಾಗ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಪ್ರಸನ್ನ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ, ಸಂತೋಷ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಆಮೇಲೆ ಆ ಮೋಡಗಳು ಒಂದೊಂದಾಗಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಆ ಮೋಡಗಳನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ. ನೋಡಿದ ನಂತರ ತುಂಬಾ ಒಂದು ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ನೀರಿನ ಒಂದು ಮಳೆಯ ಹನಿಗಳು ಟಪ್ 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 ಅಂತ ಹೇಳಿ ಬೀಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ನಿಂತಾರೆ ಅಂತ ನೋಡ್ತಾರೆ, ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಬಿದ್ದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಜೋರಾಗಿ ಬಿದ್ದಂಥ ಒಂದು ಮಳೆಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ನದಿಗಳು, ಆ ಒಂದು ತಾಲಾಬ್ ಮತ್ತು ಸರೋವರಗಳು ಎಲ್ಲ ಒಂದು ಆ ಹಳ್ಳ ಕಾಲುವೆಗಳು ಎಲ್ಲ ಏನಾಗ್ತವೆ ಅಂದರೆ ತುಂಬಿ ಹರಿಲಿಕ್ಕೆ प्रारंभ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. तो देखिए हम जो है क्या करेंगे, आज की कक्षा में जो है अध्ययन करेंगे. तो देखिए हम जो कुछ भी मैंने अभी बताया वो पिछली कक्षा में हमने अध्ययन किया था. तो आज की कक्षा में हम आगे बढ़ेंगे. धरती की प्यास बुझ गई, राजा का डर दूर हो गया, दादुर बोलने लगे पपी है, पीयू पीयू चिल्लाने लगे, चारों ओर आनंद की लहर दौड़ गई. तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि यहाँ पर जैसे ज़ोरदार बारिश होती है तो बारिश की वजह से जो है क्या होती है, पूरी धरती जो है वो वहाँ पर जो है भीग जाती है. पूरी धरती जो है भीग जाती है. धरती की प्यास बुझ गई, यानी कि पूरी धरती जो है भीग जाती है पानी की वजह से. बारिश की पानी की जो बूंदें होती है उन बूंदों की वजह से जो है पूरी की पूरी धरती जो है वहाँ पर भीग जाती है. राजा का डर दूर हो गया. तो राजा का जो उसके दिमाग में जो भी डर था वह बिल्कुल दूर हो जाती है. राजा का डर दूर हो गया. दादुर बोलने लगे. दादुर यानी कि फ्रॉग, जैसे कि हम कप्पे अंतेली ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ ಅದು अंतेली ಆಗುತ್ತೆ. दादुर बोलने लगे पपी है, प्यू प्यू चिल्लाने लगे. तो दादुर जो है बोलने लगते हैं पपी है भी वहाँ पर प्यू प्यू करके चिल्लाने लगने शुरू हो जाते हैं. चारों ओर आनंद की लहर दौड़ गई. तो चारों ओर क्या हो जाती है, आनंद की लहर दौड़ जाती है. आनंद ही आनंद जो है वहाँ पर दिखाई देती है. सबके मुख में प्रसन्नता छा जाती है. जो भी अंधेरी नगरी में जो भी रहते थे वो सभी जो है खुशी से खिल उठते हैं. ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಜೋರಾಗಿ ಏನು ಮಳೆ ಆಗುತ್ತಲ್ಲ, ಆ ಮಳೆಯಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಆ ಭೂಮಿ ಎಲ್ಲ ಒಂದು ತೊಯ್ದು ಬಿಡುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೇನು ರಾಜನ ಒಂದು ಚಿಂತೆ ಕೂಡ ಅದೇನಾಗುತ್ತೆ ದೂರ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಒಂದು ಆ ಭಯ ಅನ್ನೋದು ಏನಿರುತ್ತಲ್ಲ, ಚಿಂತೆಯ ಒಂದು ಭಯ ಏನು ಕಾಡ್ತಾ ಇತ್ತಲ್ಲ ಅದು ಕೂಡ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ದಾದೂರ್ ಬೋಲ್ನೆಲೆಗೆ, ಆ ದಾದೂರ್ ಅಂದರೆ ಇನ್ನೂ ಒಂದು ಫ್ರಾಗ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಐ ವಿಲ್ ರೈಟ್ ಆನ್ ದ ಬೋರ್ಡ್ ಹಿಯರ್. तो देखिए यहाँ पर जो है दादूर यानी कि इसका अर्थ होती है मेंढक, कप्पे, ಫ್ರಾಗ್ ಅಂತೇಳಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ನೋಡಿರಿ ಆಮೇಲೆ ಏನಾಗಲಿತ್ತು, ಅವು ಕೂಡ ಏನಾಗಲಿತ್ತು ನೀವು ನೋಡಿರ್ಬೋದು. ಆ ಮಳೆ ಬರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತಂದರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಪ್ಪೆಗಳು ಡ್ರುಕ್ ಡ್ರುಕ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಆ ಧ್ವನಿಯನ್ನು ಹೊರಡಿಸ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ದಾದೂರ್ ಬೋಲ್ನೆಲೆಗೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಪಪಿಯೇ ಪಿಯು ಪಿಯು ಕರ್ಕೆ ಚಿಲ್ಲಾನೆಲೆಗೆ, ಪಪಿಯೇ ಅದು ಒಂದು ಪಕ್ಷಿ ಇದೆ. ಸೊ ಅವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತವೆ, ಪ್ಯೂ ಪ್ಯೂ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಕೂಗಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಚಾರೋ ಅವ್ರ ಆನಂದಕ್ಕೆ ಲಹರ್ ದೌಡ್ಗೈ. ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ನೋಡ್ಬೋದು, ಒಂದು ಖುಷಿ, ಒಂದು ಪ್ರಸನ್ನತಾ ಒಂದು ಕಂಡು ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ಸಂತೋಷ ತುಂಬಾ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು. तो
तो राजा ने प्रसन्न होकर सभा बुलाई। तो अगले दिन क्या होती है, राजा जो है जैसे ही वहाँ पर सुबह हो जाती है तो राजा ने जो है प्रसन्न होकर सभा बुला। तो राजा जो है क्या करता है, वहाँ पर सभा बुला लेता है अगले दिन। तो गाग को भी बुलाया गया। गाग ने सभा को संबोधित करते हुए कहा, याद रखिए हमारे पशु पक्षी ऐसे यंत्र हैं जो कभी झूठे नहीं हो सकते। उन्हें ठीक से जानने पहचानने की बहुत ही ज़रूरत है। उनकी बोली हम भले ही न समझे, लेकिन उनके हाव भाव, उनकी चाल ढाल बहुत कुछ कह देती है। तो देखिए यहाँ पर जो ये दिया गया है कि जैसे ही रात बीत जाती है, रात के समय जो है बहुत ज़ोरदार बारिश हो जाती है, मूसलाधार बारिश होती है। तो उस बारिश की वजह से बहुत ही नदियाँ, तालाब, सरोवर सभी भर जाते हैं, लबालब भर जाते हैं। और जैसे ही सुबह होती है, राजा जो है प्रसन्नता से बहुत ही यानी कि बहुत ही संतोष से राजा भी, तो उसी संतोष के साथ और उसी प्रसन्नता के साथ क्या करते हैं, अगले दिन जो है सभा बुलाते हैं। और बुलाकर जो है उस सभा में जो गाग जी को भी बुला लेते हैं। और उसके बाद जो है गाग जी वहाँ पर आते हैं। उस सभा में आने के बाद उस सभा को संबोधित करते हुए कुछ कहते हैं। तो देखिए गाग जी जो है उस सभा में क्या कहते हैं, संबोधित सभा को संबोधित करते हुए कहते हैं, क्या कहते हैं देखते हैं, आइए चलते हैं देखते हैं। याद रखिए हमारे पशु पक्षी ऐसे यंत्र हैं जो कभी झूठे नहीं हो सकते। तो देखिए यहाँ पर जो है गाग जी कहते हैं कि हमारे पशु पक्षी ऐसे यंत्र हैं, यानी कि ऐसे साधन हैं और ऐसे यंत्र हैं तो कि वो उनके ज़रिए हमें समझ में आ जाती है कि आखिर बारिश होने वाली है या नहीं होने वाली है। तो याद रखिए हमारे पशु पक्षी ऐसे यंत्र हैं, हमारे पशु पक्षी ऐसे बहुत ऐसे साधन हैं, हमारे साधन हैं, ऐसे यंत्र भी हैं जो कभी झूठे नहीं हो सकते, जो कभी भी झूठे नहीं बोल सकते। तो पशु पक्षियों के ज़रिए जो है हम बिल्कुल पता लगा सकते हैं कि आखिर बारिश होने वाली होगी, बारिश होने वाली है या फिर नहीं है। तो उन्हें हमें आसानी से पता चल जाते हैं, इन्हें पशु पक्षियों की जो है चाल ढाल और उनकी जो व्यवहार से पशु पक्षियों की व्यवहार और पशु पक्षियों के चाल ढाल से हमें पता चलते हैं कि आखिर बारिश होगी या नहीं। तो यही बात जो है क्या कर रहे हैं गाग जी जो है उस सभा को संबोधित करते हुए कह रहे हैं। तो देखिए उनका कहना है कि पशु पक्षी जो है ऐसे यंत्र हैं, उनके ज़रिए जो है हमें पता चलती है कि बारिश होगी या नहीं। तो कभी झूठे नहीं हो सकते, क्योंकि उनकी जो है व्यवहार जो है थोड़ा सा बदलाव आती है उनके व्यवहार में और उनकी चाल ढाल में भी बदलाव आती है। तो इस बदलाव के कारण जो है हमें पता चल जाते हैं कि बारिश होने वाली है या नहीं है। तो ठीक है, तो इसी तरह से जो गाग जी वही बता रहे हैं कि जो कभी झूठे नहीं हो सकते। तो पशु पक्षी जो है हमारे ऐसे यंत्र हैं जो कभी झूठे नहीं हो सकते। तो उनके ज़रिए हमें पता चल जाती है। उन्हें ठीक से जानने पहचानने की बहुत ही ज़रूरत है, उन्हें ठीक तरह से जानने पहचानने की ज़रूरत है। तो यहाँ पर देखिए वो कहते हैं कि उन्हें ठीक तरह से हमें समझना चाहिए, पशु पक्षियों को हमें समझना चाहिए, उनकी चाल ढाल को देखनी चाहिए, उनकी व्यवहार को देखनी चाहिए। तो तभी हमें समझ में आ जाएगी कि आखिर बारिश होगी या नहीं। तो उन्हें ठीक तरह से जानने पहचानने की बहुत ही ज़रूरत है। तो देखिए ये जो है वाक्य बताते हैं गाग जी, उन्हें ठीक तरह से जानने की और पहचानने की हमें जानने की और पहचानने की हमें जो है वो वहाँ पर जो है शक्ति जो है होनी चाहिए। तो उसके ज़रिए हम क्या कर सकते हैं, उनके व्यवहार और चाल डाल को देखकर अंदाज़ा लगा सकते हैं कि बारिश होगी या नहीं। तो उनकी बोली हम भले ही न समझें, तो देखिए अब पशु पक्षियों की बोली जो है हमारे समझ में नहीं आती है, लेकिन फिर भी उनके व्यवहार और चाल ढाल को तो समझ ही सकते हैं। बोली हमें भले ही न समझे लेकिन उनके हाव भाव होते हैं। देखिए यही बता रहे हैं कि उनकी जो है बोली हमें बिल्कुल भी समझ में नहीं आती है, लेकिन उनके जो है पशु पक्षियों के हाव भाव तो हमें समझ में आती है और उनकी चाल ढाल भी समझ में आती है, उनके व्यवहार भी हम आसानी से समझ में आ जाती है, उनकी व्यवहार भी आसानी से हमें समझ में आ जाती है। तो पशु पक्षियों के उनके हाव भाव तो थोड़ा सा जो है अगर मान लीजिए बारिश होने वाली होती है तो पशु पक्षियों के हाव भाव में थोड़ा सा अंतर आ जाती है और उनकी चाल ढाल में थोड़ा सा बदलाव आ जाती है। तो इसके कारण जो है हमें पता चल जाती है कि बारिश होगी या नहीं, लेकिन उनके हाव भाव और उनकी चाल ढाल, उनके हाव भाव और उनकी चाल ढाल बहुत कुछ कह देती है। तो यही कह रहे हैं उनकी जो है हाव भाव ನೋಡಿ ಅಲ್ಲ ಪ್ರಾಣಿಗಳ ಒಂದು ಹಾವಭಾವನೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಬದಲಾಗಿ ಬಿಡ್ತವೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಒಂದು ರೀತಿ ಮತ್ತು ನಡವಳಿಕೆ ಕೂಡ ತುಂಬಾ ಬದಲಾಗಿ ಬಿಡ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। तो देखिए यहाँ पर जो ये दिया गया है कि ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ರಾತ್ರಿ ಇಡೀ ಎಲ್ಲ ಒಂದು ತುಂಬ ಜೋರಾಗಿ ಮಳೆ ಆಗುತ್ತೆ। ಮಳೆ ಆದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ರಾಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಮರುದಿನ ಒಂದು ಸಭಾವನ್ನು ಕರೀತಾರೆ। ಆ ಸಭಾನಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಗಾಗ್ಜಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಕರೀತಾರೆ। ಗಾಗ್ಜಿ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ಸಭಾವನ್ನು ಸಂಬೋಧಿಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು
ಏನಂತಂದರೆ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಆ ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನಂತಂದರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಒಂದು ಯಂತ್ರಗಳು ಇದ್ದಂತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಮಾರೆ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಎಸೆ ಯಂತ್ರ, ನಮ್ಮ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ಒಂದು ಯಂತ್ರಗಳು ಇದ್ದಂತೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವು ಯಾವಾಗಾದರೂ ನಮ್ಗೆ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೋ ಕಭಿ ಝೂಟೇನೇ ಹೋ ಸಕ್ತೆ. ಅವು ಯಾವಾಗಲೂ ಏನೇ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳು ನಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನಮ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಅವುಗಳ ಒಂದು ವರ್ತನೆ ಒಂದು ಏನಾಗಿರ್ತದೆ ಅಂದರೆ ತುಂಬ ಸ್ವಲ್ಪ ಚೇಂಜ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಬದಲಾಗಿಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಬದಲಾಗಿದಂಥ ವರ್ತನೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ಅಥವಾ ರೀತಿ ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ನಾವು ಏನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು ಅಂತಂದರೆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವು ಕಭಿ ಝೂಟೇನೇ ಹೋ ಸಕ್ತೆ. ಅವು ಯಾವಾಗಲೂ ಸುಳ್ಳನ್ನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವು ಯಾವಾಗಲೂ ಸುಳ್ಳು ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ. ಉನ್ಹೇ ಟೀಕ್ ಜಾನೆ ಪಹಚಾನಿಗೆ ಜರುತ್ತೆ. ಅವುಗಳ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ನಾವು ಸರಿಯಾಗಿ ಗಮನಿಸಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಏನು ಬೇಕು ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಉನ್ಕಿ ಬೋಲಿ ಹಮ್ ಭಲೆ ಹಿ ನ ಸಮझे. ನೋಡಿರಿ ಅವುಗಳ ಮಾತುಗಳು ನಮಗೆ ಯಾವಾಗಾದರೂ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಉನ್ಕಿ ಬೋಲಿ ಹಮ್ ಭಲೆ ಹಿ ನ ಸಮझे. ಅವುಗಳ ಮಾತು ನಮಗೆ ತಿಳಿದು ಬರೋದಿಲ್ಲ. ಅವತ್ತದು ನೀವು ಏನು ಮಾಡ್ತಾವೋ ಏನು ಮಾತಾಡ್ತಾವೋ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ. ಆದರೂ ಸಹ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಹಾವಭಾವನೆ ಮತ್ತು ಅವುಗಳ ರೀತಿ ನಡವಳಿಕೆಯನ್ನು ಗಮನಿಸಿ ನಾವು ಏನು ತಿಳ್ಕೊಬೋದು ಅಂದರೆ ಮಳೆ ಆಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು ಈಸಿಯಾಗಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮಳೆ ಆಗುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಿ ಪಕ್ಷಿಗಳ ಒಂದು ಹಾವಭಾವನೆ ಬದಲಾಗಿ ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ, ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ರೀತಿ ನಡವಳಿಕೆ ಕೂಡ ಸ್ವಲ್ಪ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಸೊ ಆ ಎಲ್ಲ ಬದಲಾವಣೆಗಳಿಂದ ನಾವು ಏನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು ಅಂದರೆ ಮಳೆ ಆಗುತ್ತೋ ಅಥವಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದ್ರ ಕುರಿತಾಗಿ ನಾವು ಈಸಿಯಾಗಿ ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೋದು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. तो देखिए बाद में राजा ने गाग को पुरस्कार देकर सम्मानित किया. राजा ने गाग को पुरस्कार देकर, तो राजा जी क्या करते हैं वहाँ पर गाग जी को पुरस्कार देते हैं और उन्हें सम्मानित करते हैं उसी दरबार में. गाग को जो लड़की नाले पर मिली थी उसका नाम भेडूरी था. तो देखिए यहाँ पर जो दिया गया है गाग को जो लड़की नाले पर मिली थी उसका नाम भेडूरी था. तो नाले पर जो लड़की थी आपको पता है मैंने बताया था लड़की और एक बूढ़ा आदमी था. तो वो लड़की जो है उसका नाम है भेडूरी था. ठीक है, तो इसीलिए यहाँ पर देखिए दिया गया है गाग और भेडूरी इस तरह दिया है. गाग को जो लड़की नाले पर मिली थी उसका नाम भेडूरी था. गाग ने भेडूरी से विवाह कर लिया. तो देखिए ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಒಂದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಗಾಗಿಯವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಈ ಎಲ್ಲ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿದ ನಂತರ ಏನಾಗುತ್ತೆ ರಾಜ ಅವರಿಗೆ ತುಂಬ ಪ್ರಸನ್ನ ಆಗಿ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಗಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಅವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ ಆ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ರಾಜನೇ ಗಾಗೋ ಪುರಸ್ಕಾರ ದೇಕರ್ ಸನ್ಮಾನಿತ ಕಿಯಾ. ರಾಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಈ ಗಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ. ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಆ ಗಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆ ಕಾಲುವೆ ಅಂತೇಳಿ ಸಿಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಇರ್ತಾಳಲ್ಲ ಅವಳ ಹೆಸರು ಬೆಡೂರಿ ಇರ್ತದಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವಳ ಬೆಡೂರಿ ಜೊತೆ ಏನು ಮಾಡ್ಕೋತಾರೆ ಒಂದು ಆ ಒಂದು ವಿವಾಹ ಕರ್ಲಿಯ. ವಿವಾಹ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಆ ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. तो देखिए आगे क्या दिया गया है गाग जी को जो लड़की नाले पर मिली थी उसका नाम भेडूरी था. तो देखिए उस नाले पर जो लड़की मिली थी उसका नाम ही भेडूरी था. तो उसी भेडूरी उसी लड़की से जो है गाग जी क्या करते हैं विवाह कर लेते हैं. वे वही गाग और भेडूरी हैं जिनके ऋतु संबंधी दोहे और सूक्तियाँ आज भी हिंदी साहित्य में पढ़कर पाठक विभोर हो जाते हैं. तो देखिए यहाँ पर जो है दिया गया है कि वे वही गाग और बेडूरी हैं. तो देखिए वो यही गाग और बेडूरी हैं. ಇವರೇ ಏನಂತಂದರೆ गाग और बेडूरी ಇದರಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. जिनके ऋतु संबंधी दोहे और सूक्तियाँ आज भी हिंदी साहित्य में पढ़कर पाठक विभोर भी हो जाते हैं. तो यहाँ पर देखिए दिया गया है कि जिनके जो ये ऋतु संबंधी दोहे तो इनके जो है गाग और बेडूरी जो जिन्होंने लिखे हुए जो ऋतु संबंधी कुछ दोहे हैं हिंदी में तो दोहे और सूक्तियाँ आज भी जो है वो प्रचलित है. आज भी जो है उनके जो है इस्तेमाल किया जाता है और आज भी उन्हें पढ़ा जाता है. उनके दोहे और सूक्तियों की आज भी जो है हिंदी साहित्य में पढ़ा जाता है. पढ़कर पाठक विभोर हो जाता है. तो इस तरह यहाँ पर जो है दिया गया है. ಅಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಈ ರಾಜ ಅವರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಗಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪುರಸ್ಕಾರ ಕೊಟ್ಟು ಗೌರವವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ತಮ್ಮ ದರ್ಬಾರ್ನಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಈ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ ಗಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಒಂದು ಸಿಕ್ಕಿದ್ಲಲ್ಲ ಕಾಲುವೆ ಅಂತೇಳಿ ಆ ಕಾಲುವೆಯಿಂದ ಸಿಕ್ಕಂಥ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹೆಸರೇ ಒಂದು ಬೆಡೂರಿ ಅಂತ ಇತ್ತಿಲ್ಲಂತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಬೆಡೂರಿ ಜೊತೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂದರೆ ಗಾಗ ಅವರು ಒಂದು ಮದುವೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರಂತೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಗಾಗ ಅವ್ರ ಬೆಡೂರಿನ ಒಂದು ಏನಿದಾವೆ ಅಂದರೆ ಒಂದು ದೋಹೆಗಳು ಇದ್ದಾವೆ, ದೋಹೆಗಳು ಮತ್ತು ಸೂಕ್ತಿಗಳು ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿದ್ದಾವೆ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕಂಡು ಬರ್ತವೆ, ನಮಗೆ ಓದಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಗಾಗ ಮತ್ತು ಬೆಡೂರಿಯವರು ಬರೆದಂಥ ಒಂದು ಆ ಕೆಲವೊಂದು ಋತುಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಒಂದು ಆ ಮಳೆ ಒಂದು ಬಿಸಿಲು ಅಥವಾ
ಏನಂದರೆ ಚಳಿಗಾಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಒಂದು ಋತುಗಳು, ಆಯಾ ಋತುಗಳು ಇದ್ದಾವಲ್ಲ, ಆ ಋತುಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಕೆಲವೊಂದು ದೋಹೆಗಳು ಮತ್ತು ಸೂಕ್ತಿಗಳು ಎಲ್ಲಿ ಸಿಗ್ತವೆ ಅಂದರೆ ನಮಗೂ ಇವತ್ತಿನ ತನಕನೂ ನಮಗೆ ಒಂದು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತವೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವುಗಳನ್ನು ಓದಿ ಆ ಓದ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ವಿಭೋರ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಮಂತ್ರಮುಗ್ಧ ಆಗ್ಬಿಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ಕೊಡಿದ್ದಾರೆ. तो देखिए थोड़ा सा बची है, उसके बारे में थोड़ा सा ही बची है, ठीक है, 3 या 4 लाइन ही बचे हैं, उनके बारे में अगली कक्षा में अध्ययन करेंगे. तो देखिए यहाँ पर जो है क्या होती है, वहाँ पर जैसे कि यहाँ पर जैसे गाग जी जो है क्या करते हैं वहाँ पर जो है यानी कि दरबार में जाकर वहाँ पर सभा को जो है संबोधित करते हुए कहते हैं कि हमारे पक्षी के जरिए जो है हमें पता चल जाती है, सभी जो है हमें पता चल जाती है कि आखिर बारिश होने वाली है या नहीं है, क्योंकि ऐसे जो है पशु पक्षी ही ऐसे हमारे यंत्र हैं जिसके जरिए हम पता लगा सकते हैं कि आखिर बारिश होने वाली है या नहीं है। उनके व्यवहार से और उनके चाल ढाल से, उनकी जो है यहाँ का हाव भाव से चाल ढाल से, उनके व्यवहार से जो है हमें पता चलती है कि आखिर बारिश होने वाली है या नहीं है। तो हम आसानी से पता लगा सकते हैं कि बारिश होने वाली होती है या नहीं है, तो इससे पता चल जाती है। तो ऐसे वो कहते हैं। तो इसके बाद जो है राजा जी उनको जो है वो सम्मानित करते हैं और उसी दरबार में फिर बाद में जो है यहाँ पर क्या होती है, जिस नाले पर जो है लड़की मिली थी वही जो है उसका नाम था बेडूरी था, तो उसी बेडूरी से जो है गाग जी क्या करते हैं, विवाह कर लेते हैं। तो इस तरह जो है यहाँ पर दिया गया है। तो बाकी जो है बाग बची है उसके बारे में कल की कक्षा में अध्ययन करेंगे, ठीक है।